हाय, वेलकम टू माय चॅनल. तर काय आहे ना, आपण पाहतो की आपलं मानसिक आरोग्य जपणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. ते आपलं मानसिक आरोग्य आपण कशावरती अवलंबून ठेवायला पाहिजे. तर मानसिक आरोग्य आपलं हाय, वेलकम टू माय चॅनल. तर काय आहे ना, आपण पाहतो की आपलं मानसिक आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे. ते मानसिक आरोग्य आपलं कशावर अवलंबून असतं. आपण दिवस आपला कसा घालवतो, म्हणजे आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांबरोबर किंवा आपल्या म्हणजे जर एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असलो तर त्या ठिकाणी आपल्या कलिग बरोबर किंवा आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर जर आपण हा दिवस घालवत असलो तर हा दिवस आपण म्हणजे मी सांगत नाही की दिवस तुम्ही चांगलाच घालवा, याच्यासाठी आपण चांगलंच वागलं पाहिजे. कधी म्हणजे उंच नीच होऊन जाते नाही चुकतं. हाय, वेलकम टू माय चॅनल. हाय, वेलकम टू माय चॅनल. तर काय ना, आपण पाहतो की आपलं मानसिक आरोग्य जपणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. ते मानसिक आरोग्य कशावरती अवलंबून असतं. आपण आपला दिवस कसा घालवतो, आपल्या दिवसभरात आपण कोणाशी भेटतो, कोणाबरोबर घालवतो, आणि हा दिवस आपण समजा आपल्या कामाच्या ठिकाणी घालवत असलो तर आपले कलिग असतात किंवा आपले कर्मचारी असतात, त्यांच्याबरोबर मी म्हणत नाही की आपण चांगलंच वागलं पाहिजे. कधी कधी म्हणजे आपण खालीवर बोलू शकतो किंवा आपले भांडण होणं, चांगलं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहतात. परंतु ते आपण किती मनावरती घेतो आणि घरी घेऊन किती येतो. घरी घेऊन आलं की मग त्यांनी काय होतं, आपण आपल्या मुलांवरती, नवऱ्यावरती चिडणार किंवा आपल्या नातेवाईकांवरती आपली चिडचिड होणार. त्यांनी काय होतं, रात्रीच्या झोपेपर्यंत जर आपण हे आपलं सगळ्या गोष्टी ड्रेन करत राहिलो, बरोबर घेऊन चलत राहिलो, म्हणजे झोपेपर्यंत आपण कोणाशी तरी अजून वादावादी होणारच, काहीतरी भांडण होणार, कारण ते मनामध्ये आपल्या चिडचिड असतेच ना. परंतु याचा परिणाम काय होतो, मग आपल्याला रात्री झोप नीट लागत नाही, आणि झोप नीट न लागल्यामुळे काय होतं, मोडतोडीची झोप आपली सतत होत राहते, आणि ती झोप आपण कशी तरी मोडून तोडून पूर्ण करतो सकाळी, आणि त्यांनी काय होतं, मग आपली ही जी आपल्याला डीप स्लीप लागलेली नसते, डीप स्लीप झालेली नसते, याचा परिणाम काय होतो, मग आपण सकाळी कसं तरी उठतो, आणि सकाळी उठल्या मग आपण आणि तुम्ही पहा, उठल्यानंतर आपल्याला हे पण जाणवत नाही की अरे आपल्याला पटकन कामं उठवायचे, ते ही फिलिंग सुद्धा येत नाही, आणि ते उगाच मग ते कामं, छोटे छोटे कामं सुद्धा आपल्याला जड वाटायला लागतात, आणि त्यानंतर आपल्याला एक फिलिंग म्हणजे पाय खूप जड व्हायला लागतात, आपल्या पायामध्ये खूप वेदना व्हायला लागतात किंवा अंगामध्ये पण वेदना व्हायला लागतात, आणि हे जे आहे हे केवळ आपली झोप नीट न झाल्यामुळे होते. आणि हे कशाचा परिणाम होतो, तर आपण आपल्या मानसिक आरोग्याकडं लक्ष न दिल्यामुळं. आणि मानसिक आरोग्य जपणं म्हणजे काय करणं, तर आपण जेवढे होईल तेवढे आपण भांडण शक्यतो तर टाळाच, खरंच टाळा, कारण हे ना भांडण म्हणजे आपण आपल्यासाठी का होईना पण ते टाळा, जितके होतील तेवढे टाळा. ज्या ठिकाणी बोलायला पाहिजे त्या ठिकाणी तर बोललंच पाहिजे, परंतु जेवढे होतील आपण आपल्या कामांसाठी, कामावरती फोकस होत नाही, आणि आपल्याला जी म्हणजे नवीन विचार सुचायला पाहिजेत, काही आपल्याला बनवायचं असलं, काही क्रिएटिव्ह करायचं असलं तर ते पण सुचत नाही. तर हे करण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी का होईना, परंतु भांडण शक्यतो टाळा, वादविवाद टाळा, आणि आपण आपलं आरोग्य जपा. आपण रोज जी आपली दिवसभराची गुंतवणूक करायची असते आपल्या कामामध्ये, किंवा पैशाची आपल्याला काही हे करायचं असलं, गुंतवणूक करायची असली, व्यवहार करायचा असला, तर हे सगळं आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं असलं तर आपण आपलं डेव्हलपमेंट किंवा आपली वाढ चांगली करू शकतो. तर त्यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण थोड्याशा सांभाळल्या पाहिजेत. रात्रीची झोप चांगली होणं आणि नवीन विचार आपल्याला डेव्हलप होणं हे एकमेकांशी खूप खूप निगडीत आहेत. त्याच्यामुळे आपण शक्यतो आपल्या मानसिक आरोग्याकडे एक चांगलं लक्ष दिलं पाहिजे. ओके, आज एवढीच टिप्स होत्या. थँक्यू.